तर मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे। शुक्रवारी रात्रीपासून पुन्हा एकदा राज्यातील अनेक भागांना तडाखा बसलेला आहे। इकडे पुण्यामध्ये मुसळधार पाऊस बरसलाय आणि खेड तालुक्यातील चास टोकेवाडीमध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे। या पावसामुळे नदी आणि ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलाय। दरम्यान भीमा नदीमध्ये एक कार वाहून गेली आणि कारमध्ये 3 जण असल्याचं प्रत्यक्षदर्शींकडून सांगितलं जात आहे। या पुलावरून पुराचं पाणी वाहत होतं तरी सुद्धा कार चालकांनी नसतं धाडस दाखवत पूल पार करण्याचा प्रयत्न केला, मात्र या प्रयत्नात कार नदीमध्ये कोसळली आणि पुरामध्ये वाहून गेली। तिकडे अहिल्यानगरच्या शेगाव नेवासा या रोडवरती गुंफा या ठिकाणी सूर्यकांता नदीला सुद्धा पूर आलाय आणि या पुरामध्ये एक फॉर्च्युनर कार अडकलेली आहे। कारमध्ये काही युवक होते आणि संबंधित युवकांनी सुरक्षितपणे या युवकांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। तर दुसरीकडे धाराशिवमध्ये वाहत्या पाण्यातून दुचाकी चालवून तरुणाला चांगलंच आलेलं आहे। दुचाकीसह हा तरुण पाण्यामध्ये वाहून गेला आणि परिसरातील तरुणांनी सतर्कता दाखवत या तरुणाला दोरीच्या सहाय्याने बाहेर काढले, मात्र या तरुणाची दुचाकी वाहून गेलेली आहे। काजळा गावातील वाघोली पुलावरती घटना घडलेली आहे। तर तिकडे महाराष्ट्रात सुद्धा पावसाचं थैमान पाहायला मिळत आहे आणि नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे गोदावरीला सुद्धा पूर आलेला आहे। धरणांमधून विसर्ग सुरू असल्यामुळे गोदावरीचं पाणी पात्राबाहेरून वाहायला लागलेलं आहे। गोदाकाठावरच्या सगळ्याच मंदिरांना आता पुराच्या पाण्यानं वेढा घातलाय। तर नाशिकच्या पुराचं मापदंड अशी ओळख असलेला दुतोंडा मारुती हा सुद्धा पाण्याखाली गेलाय। तर पावसाचा सर्वाधिक फटका जो आहे तो छत्रपती संभाजीनगरला आणि अनेक भागात मोठ्या प्रमाणात बसलेला आहे। मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय, रस्त्यावरती पाणी साचलेलं आहे, त्यामुळे अनेक पुलांवरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक सुद्धा ठप्प झालेली आहे। गावांचा संपर्क तुटलाय आणि शेतामध्ये पाणी साचल्यामुळे पिकांना सुद्धा याचा फटका बसतोय। यामध्ये जायकवाडी धरणातून विसर्ग वाढवण्यात आल्यामुळे नदीकाठच्या सगळ्या गावांची तर चिंता वाढलेली आहे। दरम्यान प्रशासनाकडून अलर्ट जारी करण्यात आलाय, कारण नाशिकमध्ये पाऊस झाल्याने गंगापूर आणि नांदूर मध्यमेश्वर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे, त्यामुळे जायकवाडी धरणामध्ये पाण्याची आवक वाढते। त्या संदर्भातलीच एक पुढची सुद्धा महत्त्वाची बातमी अशी आहे की मध्य रेल्वेची वाहतूक ही विस्कळीत झालेली आहे। कर्जत स्थानकातील पॉइंट फेल्युअरमुळे ही वाहतूक विस्कळीत झालेली आहे। मध्य रेल्वेची मुंबई पुणे अप आणि डाऊन या मार्गावरची वाहतूक सध्या ठप्प झाली, त्यामुळे अनेक लोकल गाड्या आणि मेल एक्सप्रेस सध्या विविध स्टेशनवरती खोळंबलेल्या आहेत। संतोष दळवी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। संतोष, रेल्वे वाहतूक जी आहे ती सुद्धा विस्कळीत झाल्याची माहिती आहे, ते कारण नेमकं काय आणि कुठल्या कुठल्या स्थानकांवरती अडचण येते? मध्य रेल्वेच्या कर्जत स्टेशनवर पॉइंट फेल्युअर असल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक आम्ही तासभर ठप्प आहे। त्यामुळे मध्य रेल्वेच्या मुंबई आणि पुणे अप आणि डाऊन मार्गावरची वाहतूक पूर्णपणे फेल झालेली आहे। लोकल आणि मेल एक्सप्रेस गाड्या विविध स्टेशनांवर खोळंबल्यात। 7:50 वाजता कर्जतवरून सुटणारी मुंबई पुणे इंटरसिटी एक्सप्रेस ही गेले तासभर पासून कर्जत स्थानकात खोळंबून राहिलेली आहे। फेल्युअर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून लवकरच वाहतूक निश्चित ही वाहतूक कधी पूर्ववत होते पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।